सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या गाणे मुभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागले कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे ती अवखळ वेळी गो ब्राह्मण प्रतिपालक शूरवंत कीर्तिवंत जयवंत
श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे। जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे, जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को जीतेंगे। साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। हम साथ विश्राम, परेड, सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगुच्चल जलधि तरंग तव शुभ नाशिष मागे मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय 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 हे भारत भारत माता की जय, भारत माता की जय। रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी। चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही। ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा होती माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे। माझी शाळा मला आजही आठवते रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे। सुट्टीला डब्बा खायची मजा, खारीच्या दातांनी शेर केला लिंबलेच्या गोळ्या। ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती। पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती। मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे। शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे।
गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःख. सुंदर संपन्न की महा प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. आपण आपल्या कुठल्याही कार्याची सुरुवात गणेशाला वंदन करून करतो. आपल्याला स्वामी सर म्हणून होते, तर त्यांनी अमृतवाणी लिहिली होती. तर त्यांनी ते पुस्तक आम्हाला भेट दिलं होतं आणि त्यांची आठवण म्हणून किंवा त्यांच्या स्मृतीला उजाळा म्हणून आम्ही ते त्यांचं ते स्वलिखित जे होतं ना गाणं ते सादर करत आहोत. जोडुनी मस्तक ठेवी हात जोडुनी मस्तक ठेवी तुझ्या चरणावरती नमन तुझं. जय जय मंगल मूर्ती नमन तुझं. जय जय मंगल मूर्ती. दुर्वांची दुडी तुला आवडे दुर्वांची दुडी वेचुनी प्रेमे काडी काडी ज्ञाने बांधून भक्ती चरणावरती नमन तुझं. जय जय मंगल मूर्ती आवडती तुझं रक्ती व कुसुमी आनंदी प्रेमे ओंजळ भरुनी त्यांच्या सममी विनयी होऊनी त्यांच्या समनी दयाला सिंदूर वदना तुला दयाला मोदक आणले मंगल मूर्ती नमन तुझं. जय जय मंगल मूर्ती. धन्यवाद. ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज दिनांक 29 डिसेंबर 2024 शके 1946. आजचा हा शुभ दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस ठरला आहे, ज्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. आजच्या या माझी स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आज येथे उपस्थित असलेले साळुंके सर तसेच आपल्या 10वीच्या बॅचचे वर्ग शिक्षक आदरणीय गायकवाड सर. आपण 10वी मध्ये शिकत असताना आपल्याला सॉरी तसेच इयत्ता 7वी मध्ये आपल्याला वर्ग शिक्षक म्हणून लाभलेले आदरणीय गलांडे सर. आपल्या शालेय जीवनाचा पाया ज्या ठिकाणी भक्कम झाला तशीच आपल्या सर्वांची मराठी शाळा आणि या शाळेतील सर्वात महत्वाचे वर्ष म्हणजे इयत्ता 4थीचे वर्ष साळुंके गुरुजी. तसेच आपल्या मराठी शाळेतच प्रदीर्घ सेवा दिलेल्या गुरुजींच्या अर्धांगिनी सौ शिंगटेबाई, आपल्या शाळेला शिपाई म्हणून लाभलेले आदरणीय जाधव काका आणि सर्वात शेवटी तब्बल 27 वर्षानंतर आपल्या संसारातून तसेच आपल्या कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या साखरेपेक्षाही गोड अशा माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करते. विशेष कप्पा प्रत्येकाच्याच आयुष्यात असतोच. प्रत्येकाने आपल्या सुखद आठवणी त्या हळूवारपणे जपलेल्या असतात. अवचित कधीतरी तो कप्पा उघडला जातो आणि आठवणींचा सुगंध दळवू लागतो. कित्येक आठवणी सोबत फेर धरून नाचू लागतात. अशाच 10वीच्या 1997-98च्या आपल्या बॅचच्या आठवणीचे कप्पे आपण 27 वर्षांनी उघडायचे ठरवले आहे आणि तो दुर्मिळ योग आज जुळून आला आहे. स्वागत. आणि त्यांचा पहिल्यांदा आपण सर्व सत्कार समारंभ आयोजित करत आहोत. सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. आता हे काय? यावेळीची माझी गुरुदक्षिणा साहेब. ठाण्याच्या महानगरपालिकेवर भगवा फडकवला. संगतीनं ओलांडला अवघड घाट. संगतीनं ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली
माझी तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. आनंदा, जी मासाहेब. तुझ्या या चाफ्याच्या फुलांचा सुगंध आयुष्यभर दरवळत राहील रे. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. वर्षानंतर भेटला असाल तुम्हाला सुद्धा एकमेकांना पूर्ण तुमची ओळख व्हावी एकमेकांना भेटल्यानंतर पुन्हा आपल्याला बोलता यावं म्हणून पूर्ण ओळख. ठीक आहे. सगळ्यांच्या अगोदर सगळ्या सरांचे मॅडमचे सगळ्यांचं स्वागत. माझं नाव अगोदरचं माधवी रमेश शिंदे आणि आत्ताचं नाव माधवी यशवंत भोसले. मला पावधन मध्ये दिलेलं आहे. सध्या वाईमध्ये सह्याद्री नगर महेश कॉलनीमध्ये राहते. मिस्टर पहिले जॉबला होते, आता लॉकडाऊन नंतर शेतीच करतात. त्यांच्याबरोबर मी पण शेतात जाते. आणि माझा मुलगा AI ला लास्ट इयरला आहे पुण्यामध्ये. सगळ्या सरांचे स्वागत. माझे नाव आहे इथले ज्योती प्रकाश शिंदे आणि लग्न झाल्यानंतर माझे नाव आहे ज्योती प्रशांत पिसाळ. त्यांचे नाव आहे पळशी आणि मी सध्या नीरा येथे राहते. लोणंदच्या इथं आहे आणि मिस्टर केमिकल इंजिनियर आहेत आणि ज्युबिलंट इंग्रीव या कंपनी आहे तिथं मॅनेजर आहेत. आणि मला 2 मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. धन्यवाद. नवराज जाधव मला भक्तोडीमध्ये दिले. मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी सध्या सातारमध्ये राहते. माझी मुलगी इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला आहे आणि मुलगा 9वीला आहे. माझं नाव जया विलास शिंदे. माझं आत्ताचं नाव जया अनिल कदम. मला बुरकोणीमध्ये दिले. माझे मिस्टर शेती करतात, मी पण शेती करते. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. मुलगा इंजिनियर झालाय, मुलगी BSc च्या 2ऱ्या वर्षाला आहे. आताची बघतो पूर्वी ओळख झाली. पप्पांचं जेव्हा नाव सांगितलंच का दरवाल्याची पोरगी. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. नमस्कार. माझं आधीचं नाव अल्मास मुबारक इनामदार. मी इथं शिकले. इथून मग नंतर सायन्सने BSc केलं. BSc नंतर MBA केलं आणि पुण्यामध्ये मी जॉब केला लग्नाच्या आधी ॲज अ ASM म्हणून, एरिया सेल्स मॅनेजर म्हणून. नंतर मग माझं लग्न झालं. लग्नानंतर बराच वर्ष गॅप पडला. आता मी माझं स्वतःचं ट्युशन सेंटर ओपन केलेलं आहे आणि मला एक मुलगा आहे आता, तो 4th मध्ये आहे. आणि माझे मिस्टर IT सेक्टरमध्ये ॲज अ मॅनेजर पोस्टमध्ये आहेत आता. आणि आता आम्ही राहतोय पुण्यात. कुठल्या एरियात राहतो? लग्नानंतरचे नाव सुषमा सुरेश साळुंके. मला पापरवाडीमध्ये दिले. माझे मिस्टर शेती करतात. मला 3 मुलं आहेत. माझे नाव लग्नाआधीचे राजश्री गुलाबराव शिंदे. लग्नानंतरचे संजय रघुनाथ बाबर. माझे मिस्टर PhD मध्ये आहेत आणि मी महिला गृहोद्योग लिज्जत पापड ऑफिसमध्ये जॉब करते. 22 वर्षापासून
माझा मुलगा आता कम्प्युटर सायन्स सेकंड इयरला आहे आणि मुलगी 12th मध्ये आहे सायन्स. सर्वात शांत पोरगी. महिला गृहज्योत लिज्जत पापड. लग्नानंतरचा महबूब मदिना महबूब शेख. आणि मिस्टर इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात काम करतात. मी पहिल्या शेतीत काम करत होती, आता MIDCत जाते. माझी थोरली मुलगी BSc नर्सिंगला आहे आणि बारकी मुलगी 11वी सायन्सनं महात्मा गांधी कॉलेज आहे पाचोडचं तिथं आहे. मंगल महादेव बोरकर आणि लग्नानंतरचे मंगल दत्तात्रय सोनवलकर. मला पाटण तालुक्यातील शिंगणापूर रोडला वडले गावातील आहे आणि मी अंगणवाडी सेविका आहे. मिस्टर माझी शेती करतात. 2 मुले आहेत, एक मुलगा 5वीला आहे आणि मुलगी 9वी. नमस्कार. सर्वप्रथम आज येथे उपस्थित सर्व आदरणीय शिक्षक वर्ग मित्र मैत्रीण या सगळ्यांचे मनापासून आभार. माझं नाव रोहिणी भिकुशी रावले. आत्ताचं रोहिणी संतोष शेलार. मी आता डोंबिवलीला असते. माझं शिक्षण BCom झालंय. लग्नानंतर 2 वर्ष मी ॲज अ अकाउंटंट म्हणून जॉब केला आणि मग मुलगा लहान असल्यामुळं मी कंटिन्यू नाही करू शकले. मिस्टर संतोष शेलार हे ॲज अ बिझनेस हेड म्हणून काम करतायत, कार्यरत आहे. मुलगा पियुष हा आता IT इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला आहे. मी आता ॲज अ होममेकर आहे. अजिनाथ गोसावी. मी माझं सासर दौंड आणि मी सध्या पुणे कात्रज येथे राहते. माझे मिस्टर लॅब ऑफिसर आहेत आणि गेली 22 वर्ष ते ही सेवा करत आहेत. मला 2 मुले आहेत. माझी मोठी मुलगी प्रतीक्षा कॉम्प्युटर सायन्सच्या सेकंड इयरला आहे आणि माझा मुलगा 12वीला आहे, तोही सायन्स साईडने आहे. एकंदरीत माझं छान चौकोनी कुटुंब आहे आणि मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप सुखी आहे. बोलायचंच नव्हतं खरं. आदरणीय गुरुजनांना नमस्कार. सर्वात प्रथम माझं पहिलं नाव स्वाती विठ्ठल मोरे, नंतरचं नाव स्वाती नितीन रेणुसे. मी आत्ता सैनिक स्कूल सातारामध्ये शिक्षक आहे. माझी मोठी मुलगी डॉक्टर आहे कृष्ण हॉस्पिटलला करंडला. बारकी मुलगी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट करते आणि मुलगा 12वी सायन्सला आहे. थँक्यू. माझं नाव लक्ष्मी मधुकर सुतार. आत्ताचं नाव ज्योती प्रकाश सुतार. माझे मिस्टरांचं गॅरेज आहे. मी टेलरिंगचं हे करते आणि माझा मुलगा आता BCA करतोय. मुलगी 12वीला आहे. मी जमखंडीला असते. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. माझं नाव सीमा दत्तात्रय शिंदे. लग्नानंतरचा सीमा माणिक गायकवाड. मला पळशीमध्ये दिले. माझे मिस्टर ST मध्ये आहे. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी MSc बायोटेक झाली आहे, आता सध्या जॉब करते आणि छोटी मुलगी BComच्या 3rd इयरला आहे. माझं सर्वांना नमस्कार. माझे पहिले नाव विद्या दत्तात्रय पोळ. लग्नानंतरचे नाव विद्या प्रकाश कळंबे. माझे मिस्टर तहसील ऑफिस महाबळेश्वर येथे कामाला असतात. मला 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे. बारका मुलगा BSc करतो, शेवटच्या वर्षाला आहे. मुलगीचं लग्न झालेलं आहे. मोठा मुलगा 15वीला. आत्ताचे नाव संतोष संतोष महागडे पसरते. मी सध्या ऐरोली नवी मुंबई येथे राहते. मिस्टर माझे भांडुपचे आहेत आणि मला 2 मुली आहेत. मुलगी लास्ट इयरला आहे BSc ITच्या आणि मुलगा 9वीत आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं आधीचं नाव सीमा गणपत पोळ. लग्नानंतरचं स्नेहा श्रीकांत शिंदे. माझे मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि मी गृहिणी आहे. मला 2 मुले आहेत. एक मुलगी मोठी मुलगी इंजिनिअरिंगला आहे लास्ट इयरला आणि मुलगा 9वीला आहे आणि सध्या मी पनवेलमध्ये राहते. पांडेवाडी. हा तालुका वाई. लग्नाचं नाव वनमाला देवराम शेलार. लग्नानंतरचं नाव वनमाला माझे मिस्टर पोलीसमध्ये आहेत. मला 2 मुले आहेत. मुलगा कॉम्प्युटर सायन्स मध्ये शिक्षण पूर्ण केले आणि नमस्कार. माझे नाव प्रभावती विठ्ठल कदम आणि आत्ताचे नाव प्रभावती मोहन काकडे. मी कुडाळमध्ये राहते, जावली तालुका आणि मी अंगणवाडीमध्ये कामाला आहे आणि माझा मोठा मुलगा ॲनिमेशन कोर्ससाठी आहे आणि छोटा 10वीला आहे. नमस्कार.
नमस्कार, माझं पहिलं नाव सुनीता आनंदराव शिंदे, आत्ताचं लग्नानंतरचं सुनीता दत्तात्रय पवार. मला 2 मुलं आहेत. मुलगी मोठी ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, B.Com झालंय, आता स्टेनचे एक्झाम वगैरे देते, स्पर्धा परीक्षा देते. मुलगा सेकंड इयरला आहे, 15वीला, स्वतः कॉलेजेस करतो. मिस्टर एक खाजगी कंपनीत सुपरवायझर आहे. धन्यवाद. माझे लग्नानंतरचे नाव संगीता शंकर चौधरी, लग्नानंतरचे नाव संगीता जितेंद्र मोजर. मला नाणेवाडीमध्ये दिली आहे, मालगाव शिवतर. त्यामध्ये माझ्या घरी किराणा मालाचं दुकान आहे, गिरण आहे. मी एक गृहिणी आहे. मला ट्विन्स आहेत, एक मुलगा एक मुलगी. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. लग्नाआधीचं माझं नाव सीमा नामदेव शेलार, आताचं नाव सीमा प्रकाश रांजणे. दापोडीत पाचगणीच्या खालीच दिलं आहे, जावली तालुका माझा. 2 मुलं आहेत मला. मुलगा 12वीला आहे, इथं भुईंजमध्येच स्वराज्य कॉलेजला जातो सायन्सला, आणि मुलगी 8वीला आहे. मिस्टर पाचगणीमध्ये पतसंस्थेमध्ये मॅनेजर आहेत, आणि मी आता सध्या गृहिणी आहे, पंचायत सदस्य आहे ग्रामपंचायत गावातून. पार्लर चालू होतं, लॉकडाऊन नंतर ते आता बंद करून गावात येऊन मग हा सगळं, आणि आता सध्या CRP म्हणून पण काम करते. गावातून सर्व महिला एकत्र करून बचत गटाच्या थ्रू त्यांना बँकेशी जोडणं वगैरे ती कामं, थोडंसं सोशल वर्क ते पण चालू आहे. धन्यवाद. माझे लग्नाचे नाव अश्विनी गुलाबराव तापे. लग्नानंतरचे अश्विनी सतीश शिंगटे. मला खडकीमध्ये दिले. मला 2 मुले. मुलगी डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे, मुलगा 13वीला आहे. आणि मिस्टर शेती करतात, आणि मी पण शेतीच करते. दत्तात्रय तुकाराम शिंदे. मी 2009 मध्ये दुबईला कामाला होतो मरीन लाईन मध्ये, आणि 2019ला तिथनं रिझाईन देऊन तिथं दुकान व्यवसाय चालू केला. आपली घरची स्वतःची आता 4 दुकानं चालू आहेत. एक मंडळीला पण स्वतःच्या पाया उभं करायचं म्हणून मंडळीचं नाव विद्या दत्तात्रय शिंदे. एक महिला स्वतःच्या पाया उभी असावी या हेतूने मी आमच्या मंडळीला दुकान आणि व्यवसाय स्वतःचं चालू करून दिलेला आहे. आणि माझी मुलगी आता AI ला फर्स्ट इयरला आहे, आणि मुलगा लहान आहे. मुलग्याला मी कोणत्याही शाळेत शिकू शकत होतो, पण मी या शाळेची एक नाव निवडलेली होती म्हणून माझा मुलगा आता या शाळेत 6वीला इथे शिकायला आहे. आणि गावातील मी सगळ्या मुलांना एक विनंती करतो, आपल्या मुलांना पण ह्या शाळेत शिकवा, आणि आपण स्वतः वैयक्तिक त्यांच्याकडे लक्ष देऊन आपल्या आयुष्यात ज्या चुका झाल्या किंवा ज्या काय आगाऊपणामुळे काय गैरवर्तणूक आपण केली ते आपल्या मुलांच्या पुढून होऊन देऊ नका, आणि त्यांचं भविष्य चांगले होईल ह्याचा प्रयत्न करा इथनं पुढं. आणि आता सध्या तर मुलांच्या भविष्यासाठी आपण सगळे जगत आहोत. आमच्या घरी एक दत्ताचा फोटो आहे, त्या दत्ताच्या फोटोवर आहे ना दत्तात्रय म्हणून असा उल्लेख आहे. ती वडिलांनी मला तिथं बघून ती नाव शिकावलं. मी वर्गात लिहिताना कधी त्रय लिहायचो, कधी त्रय त्याच्यामुळे जास्त मार्क आला. या कोण येते आता बघा. रामकृष्णारी रामकृष्णारी. काय कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना थोडंसं देवाचं नामस्मरण असावं म्हणून मी सुरुवात रामकृष्णारीने केली. मी माझा परिचय देतो. माझं नाव अभिजित अरुण शिंदे. गावाचं नाव सांगत नाहीये. आदरणीय व्यासपीठ, थोडासा वेळ घेतो सगळ्यांचा. आज या ठिकाणी मी हॅलो गेले 21 वर्ष झालं मी शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4 वर्षांना बदली होते. मी आता सिनियर मॅनेजर म्हणून मी कोल्हापूर या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. या ठिकाणी मी आता बोलत असताना मला एक आवर्जून नमूद उल्लेख करायचा आहे. स्वतःच्या पायावर उभं राहत असताना या आपल्या गुरुजन वर्गांचा हात आपल्या पाठीवर असणं किती महत्वाचं असतं
हे ज्यावेळेस आपण एक अधिकारी म्हणून कार्यरत असतो त्यावेळेस त्याची नक्कीच आपल्याला जाणीव होते. आपण आपल्या पायावर उभं असताना किंवा आपण एखाद्या ठिकाणी कार्यरत असताना एक अधिकारी म्हणून काम करतो तर त्या गुरुजनांनी आपल्याला घडवलं नसतं तर आज या ठिकाणी आपण या जे उभं आहे ते उभं राहू शकलो नसतो. मी सर्वांना या ठिकाणी गुरुजनवर्गांना सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो की आज वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. माझा प्रवास म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने झालाय. 3री पर्यंत किसनवीर शाळेत आम्ही होतो. जामची शाळा बंद पडत होती म्हणून सगळ्यात सिंहाचा वाटा सावंत सरांचा होता. आमचे सगळे दाखले काढून जामच्या शाळेत आणले आणि इयत्ता 4थीला आम्ही जामच्या वर्गात प्रवेश केला. आणि एक सरांचा मी आवडतो विद्यार्थी सगळ्यात जास्त मार खाल्ला असेल तर मी सावंत सरांचा खाल्ला असेल. कारण गणितात अत्यंत हुशार होतो म्हणजे गणितात कसं असणारे विद्यार्थी पण आज मी अकाउंट ऑफिसर म्हणून एक मोठी जबाबदारी पार पाडतोय. याची सगळं मी सावंत सरने देईन कारण 4थीच्या उंबरठ्यावरून 5वीत गेल्यानंतर 5वी 6वी 7वी या शाळेच्या पायाभरणीचा फक्त मी एक घटक होतो. त्यानंतर परत मी मुंबईला 7वी 8वी 9वी 10वी नवी मुंबई या ठिकाणी माझं शिक्षण झालं. परत परतीचा प्रवास वाई या ठिकाणी किसनवेला झाला. या जन्मगंडीमध्ये माझा मित्र अमोल शेलार आमचं प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी योगायोग येईल त्या ठिकाणी आमचं कॉम्बिनेशन दोघांचं होत असतं. 11वी ते 15वी अमोलचं आणि माझं शिक्षण आणि एक जवळचा मित्र अमोलचा आणि माझं बऱ्यापैकी सहवास होता. म्हणजे प्रत्येक गोष्ट एखादी आवडली की आमच्या दोघांना एक वेगळं पण होतं. आणि अमोलला माहित असेल म्हणजे आम्ही वाई कॉलेजला असताना एक स्पोर्ट्समन म्हणून दोघं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्रित काम केलेलं होतं. अमोलचा आणि माझा प्रवास मिलिटरीमध्ये होता पण योगायोगानं मी मिलिटरीमध्ये जॉईन नाही झालो. मला अकाउंट विभागामध्ये जास्त आवड असल्यामुळे मी फायनान्स सेक्टरला वळालो. आता गेली 20-21 वर्ष झालं या संस्थेमध्ये सेवा करतोय आणि सिनियर अधिकारी म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे. मी थोडेसे किस्से या ठिकाणी सांगू इच्छितो. बोलायला खूप वेळ आहे सगळ्यांचा वेळ घेतोय. तुम्हाला कोणाची विनंती असेल रिक्वेस्ट असेल मी बोलू शकतो का? मुंबईवरून 7वीत आली आणि सगळ्यात जास्त आमच्या कंप्लेंट बल्लाळ सरांना देण्याचं श्रेय आहे. म्हणजे मी असेल सागर असेल बरेचसे म्हणजे वर्गाच्या बाहेर म्हणजे आम्ही उठा बसले आणि म्हणजे मला किस्से आठवत आहेत. आज मजेदार किस्से आज आपण सर्वांनी ते म्हणजे आणि काय या जीवन प्रवासामध्ये आज आपण वयाच्या 44-45 वर्षाची उंबरठ्यावर आपण सर्वजण आहोत आणि हा योगायोग परत कधी येईल असं मला वाटत नाही किंवा आपण तो आणला तर येऊ शकतो. याचं श्रेय सगळं या ग्रुपचं श्रेय असेल किंवा हे सगळं आपण एकत्रित आलोय आपल्या ग्रुपच्या म्हणजे ऍडमिन म्हणा मनीषाला याचं सगळं श्रेय देतो मी. त्यानंतर त्याबरोबर त्याला खांद्याला खांदा हे सगळा जो कार्यक्रमाचा जो काय हे केलाय त्याच्यामध्ये आमचं दत्ता असेल बिनो असेल. आता बिनोला असतोय सारखं गावाला पाणी सोडायला गेलाय तो थोडंसं आंबून सगळे आले तिथं आणि तू म्हणजे काय थोडंसं काय हॅलो यामध्ये पार्टिसिपेट सगळ्यांना होण्याची मी विनंती करतोय. असे बरेचसे किस्से आहेत की आपण जिथं शेअर केला तर दिवस पुरणार नाहीये कारण सगळ्यांनी आजचा दिवस मनमोरात आणि हसून घालवा एवढीच विनंती आहे. कारण कोण कुठल्या दिशेने आणि कोणत्या ठिकाणी कुठे प्रवासामध्ये जाईल हे सांगू शकत नाहीये. आता ह्यामध्ये बऱ्याचशा ज्या आहेत त्यांचं आमचं नेहमी कॉन्टॅक्ट असतं. ज्योती असेल प्रणाली असेल जया असेल माधवीचा तर काय खूप आमचा संबंध आहे. पाहुणीच आहे बोलवत नाही पण हो. आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. सर्वप्रथम इथे जमलेले माझे मित्र आणि गुरुजन यांचं मी स्वागत करतो. माझं नाव लक्ष्मण बाळकृष्ण पवार आणि मित्रांसाठी सगळ्यांसाठी सोन्या आणि गायकवाड सरांसाठी पवारा. मी सध्या गुड मॉर्निंग फिल्म्स मुंबईमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करतो. मी पहिला जॉब केला ड्रायव्हिंगचा मुंबईमध्ये गेल्यावर ॲज अ ड्रायव्हर म्हणून आणि जिथे आता प्रोडक्शनमध्ये काम करतो तिथे त्या सरांकडे जॉब करता करता मी जरा आवड होती मला शिकण्याची जरा त्या क्षेत्रामध्ये
मध्ये शिकत असताना मग मी या प्रोडक्शनमध्ये मला माझं काम बघून आमच्या सरांनी घेतलं मला. मग ते आता मी प्रोडक्शनमध्ये लाईव्ह प्रोडक्शन म्हणून काम करतो आणि जवळजवळ माझं अख्खं जग फिरून व्हायला आलंय आता. मला स्वतःला कधी माझ्यावर स्वतःचा विश्वास बसत नाही की एक ड्रायव्हर होतो, ड्रायव्हरचा प्रोडक्शन मॅनेजरमध्ये प्रोडक्शनमध्ये आलो आणि त्या योगायोगाने मी सगळं जग फिरलो. मला असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की बाबा एवढा मी फिरू शकेल कधी. एक मुलगा आहे, तो इयत्ता 7वीमध्ये आहे, मुंबईमध्ये डोंबिवली इथे मी राहतो आणि माझी मिसेस सेंट मेरीमध्ये शिक्षिका आहे. माझं नाव सतीश महादेव बोरकर. शेती विथ सेंटरिंग व्यवसाय करतो मी. मला मुलं 3 कन्या आहेत. एक 12वी कन्या ग्रॅज्युएशन पूर्ण, 12वीला दुसरी कन्या, तिसरी कन्या त्या 7वीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंद्राचा मित्र शिकत आहे. आणि मुलाचं नाव आहे सार्थक सतीश बोरकर. हा मुलगा इयत्ता 4थीमध्ये जिल्हा प्राथमिक शाळा जाम येथे आहे. माझ्या सतीश बोरकर ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र जाम या ठिकाणी काम सर्व्हिस करत आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या या गेट टुगेदरसाठी आपला किमती वेळ देऊन आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले शिक्षक यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की या कार्यक्रमाला ज्यांनी पुढाकार घेतला असे आमचे मित्र दत्ता, बिनू, मनीषा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण हे आम्ही कुणीच करू शकलो नसतो, कारण आम्हाला एवढा वेळच नाही. आणि जॉब मधून मी तर विसरून पण गेलेलो की मी कोणत्या बॅचला होतो. आणि खरोखर त्यांना पुन्हा एकदा थँक्यू बोलतो की तुम्ही हा योग घडवून आणला. बाकी मी 10वी कसं तरी पास झालो, त्याच्यानंतर आर्मी जॉईनिंग. माझे नाव अमोल कृष्ण शेलार, ड्युटीत राहतो. 10वी नंतर मी किसरवीर कॉलेजला गेला, आम्ही सांगितलंच. त्याच्यानंतर मी आर्मी जॉईनिंग केले. आर्मीमध्ये 17 वर्ष गेली. आर्मी नंतर मी आता 2019ला रिटायर्ड झालो. रिटायर्ड झाल्यानंतर बिझनेस करायचं म्हणलं, पण बिझनेस माझ्याच्याने काय जुळला नाही. त्यामुळे परत मी पोलीसची एक्झामची तयारी केली आणि आता पोलीसमध्ये रुजू आहे. संदीप रवींद्र रोकडे. मी तसं शेती पण करतो, नोकरी पण करतो, विथ बिझनेस पण करतो. माझ्या स्वतःच्या 2 गाड्या आहेत. कारखाना जॉबला पण आहे, फक्त सीझन पुरता जॉबला जातो. तिथं डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून मी सर्व्हिस करतो. तर 2 मुलं आहेत मला, एक मुलगा आणि मुलगी. मुलगी या शाळेत 9वीला आहे, मुलगा या शाळेत 7वीला आहे. माझ्या मंडळीचं नाव सुवर्ण संदीप रोकडे. जे आपण माझी सासरवाडी. मी 2006ला टाटा मोटर्स कंपनीत जॉबला होतो. 2 पिरियड केले. त्यानंतर लॉकिंग कंपनीत कामाला होतो, तिथं 1-2 वर्ष होतो. त्यानंतर मग आता स्वतःचं माझं फॅब्रिकेशनचं दुकान आहे. मंडळीचं नाव माझ्या मेघा वैभव गाडी, बँकेत सर्व्हिसला आहे. आणि एक मुलगी आहे, ती इथं 6वीला आहे आणि मुलगा 4थीला आहे. आदरणीय सर्व शिक्षक तसेच मित्र मैत्रिणी, मला इथे बऱ्यापैकी कोणी ओळखत नसेल, कारण मी फक्त इथे 3री पर्यंत शाळेला होतो. माझी पहिली ओळख करून देतो. माझं नाव शांताराम सकाराम शिंदे. मी परशुरामांचा नातू. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी हो एसटी मध्ये ड्रायव्हर होते त्याच्यामुळे. आणि माझे वडील मुंबईला असल्यामुळे ते 4थी पासून ते 14वी पर्यंत शिक्षण सर्व मुंबईत झालं. त्याच्यानंतर भारतीय सैन्य जॉईनिंग केलं. 18 वर्ष सर्व्हिस करून 2020ला रिटायरमेंट झाला. आणि सध्या मी दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स मध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतो मागच्या 4 वर्षांपासून. तर मी सर्वांना बोलण्यासाठी खूप माझे बरेच ग्रुप आहेत. मुंबईत असल्यामुळे कसं होतं, प्रत्येक 10वीचे 12वीचे आणि याचे ग्रुप बरेच असतात.
तर हा जो उत्साह जो असतो पहिल्या फक्त ग्रुपमध्ये एकत्र येण्याचा, हा बऱ्यापैकी माझ्या 7-8 ग्रुपमध्ये मी एवढंच बघितलं की पहिल्या कार्यक्रमालाच असतो. बाकीच्या कार्यक्रमाला नंतर बऱ्यापैकी याच्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त जातात. तर हे कोणी करू नका, कारण कसं शहरामध्ये ठीक आहे प्रत्येक जण सर्व्हिस प्रमाणे किंवा आपापल्या गावाला जाणे हे करणे बऱ्याच गोष्टी होतात. पण गावामध्ये तर खास करून मुली जेवढ्या त्यांचं सगळ्यांचं माहेर एकत्र असल्यामुळे हे दसऱ्याला आणि यात्रेला ह्या 2 वेळेला नक्की एकत्र येतात. आणि मुलं पण बऱ्यापैकी येतात नाही न येत नाही त्याचे कारण तर असतात बऱ्यापैकी सगळ्यांचे. काय काय घेऊन जात नाही. माणसाच्या सुखामध्ये कोणी आपल्या सोबत तरी काही विशेष नसतं, पण दुःखामध्ये 1-2 शब्द सांगणारा आपलं कोणीतरी असावं हे महत्वाचं असतं. त्या गावामध्ये आपण शेवटी कुठेही बाहेर शहरामध्ये जाऊन तुम्ही किती प्रगती केली काही केलं तरी तुम्हाला कोणी विचारत नाही. शेवटी ह्या मातीतली ही राख ह्या मातीतच मिसळायची आहे आपल्याला. त्याच्यामुळे प्रत्येकाने एक संपर्कात राहा. कुणी कुणाचं काही घेणार नाही किंवा कुणी कुणाला दिलं पाहिजे घेतलं पाहिजे हाही मुद्दा नसतो. 1-2 शब्द प्रेमाचे असतात ते एकमेकांशी बोलणं हे महत्वाचं असतं सगळ्यांसाठी. तर इथे मला खरंच म्हणजे मला कोणी ओळखत नसताना सुद्धा ग्रुपमध्ये ऍड करून हे बोलण्याची संधी दिली त्याच्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. मुलांनी हा कार्यक्रम घेतला आणि मला सगळ्यात पहिल्यांदा एक वाक्य बोलावंसं वाटतंय पुन्हा पुन्हा असं. मी माझ्या मगाच्या पासून मी मनात विचार करतो, मला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटला. एक का अभिमान वाटला ओळख करून देऊ नंतर, तेव्हा तुम्हाला आहेच आमची ओळख. तुम्ही सर्वजण इतके सुंदर चांगलं संसारी जीवन जगत आहात. कुठेतरी मी शिकवलं, आम्ही शिकवलं या शिक्षकांनी, याचं कुठेतरी पुण्य तुमच्या रूपानं दिसतात. शिक्षकी पेशात पैसे मिळतील, काम करतील, ओळख ठेवतील. माझ्या आयुष्यात मला एक बरकडे नावाचे शिक्षक भेटले आणि ते मला सारखे म्हणाले, बरं का सर 6वी-7वीच्या वर्गात शिकवलं पाहिजे. 1ली ते 4थीच्या वर्गात शिकवलेले विद्यार्थी शिक्षकांना आठवणी ठेवत नाही. आज तुम्हाला माझी आठवण झाली, आमच्या मॅडमची आठवण झाली, केवढं भाग्य आहे आमचं. आणि तुम्ही तुमच्या संसारात सुखी आहात. आबी म्हणला मला मगाशी, आबी जर रणजित बापूंचे किंवा पकाबांची, रमेश साहेबांची, त्या दंकवाल्यांची मुलगी तिची बहीण रेखा, त्या मुबारकबाईंची मुलगी, त्या तुम्ही सर्वजण मी तुमच्या वडिलांशी जास्त कनेक्ट. त्या काळात मी कनेक्ट होतो, मी आणि तारुण्यात होतो आणि तुम्हाला इतकं हिसकावून त्या किसनवीर कारखान्यावर मी, कारण त्यावेळेस स्पर्धा होती. त्यावेळेच्या कणशे सरांची आणि माती पाडली कारखान्यावर आपण त्या बँकेच्या तिथं उभी केली. हा सुरुवातीला उभी केलं तुम्ही सगळी पोरं हाकलून पहिली जांभळच्या शाळेत सुधारली आणि मग जांभळच्या शाळेनं उचल खाल्ली आणि 200 पोर झाला. तुम्ही आज जे सुखी आहात, संसार छान करताय, कोणत्या कोणत्या उद्योगात आहात, गृहिणी आहात, शेती करताय. आज तुमच्या मनीषा एक वाक्य बोलली की मी सुखी आहे मिळालं असं मला भाग्य वाटतं. मी सध्या आता माझ्या नोकरीचे 10 महिने राहिलेले. ऑगस्ट मध्ये मला प्रमोशन मिळालं. मी लिंब मध्ये 20 वर्ष जांभरनं गेल्यापासून मी लिंब मध्येच नोकरी करतोय. मॅडमची बदली झाली पण माझी फिरून मी परत लिंब मध्ये झालोय. मी सध्या लिंब एक शाळेचा वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून आता सध्या तिथे काम करतोय. आदर्श शिक्षक पुरस्कार वगैरे भरपूर मिळाले. सगळं कौटुंबिक जीवन सुखी आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या मुलांची नाव माहिती असतील, मकरंद आणि अंकिता. अंकिताला घ्यायसाठी तर फार धडपड चालायची, ती लहान होती. हो तीच की. आणि इथंच राहिलो ना. रूपचंद्राची कृपा होती माधवी. राहते तुला आठवण राहते का? मला ह्या जांबत खूप खूप लोक ओळखतात. आता हिचे चुलते हनुमानाला माझ्या मकरनला घेऊन बैलगाडीतनं फिरायचे, वाड्याच्या गाडी होती गायब. मग कनेक्टिव्हिटी होती. आणि मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो जांबाच्या शाळेत तर पहिलं काय केलं असेल त्यावेळेच्या कुलकर्णी काकांनी सोसायटीत मीटिंग चालली होती. त्यावेळेला तुम्ही याच्या तुम्ही आल्यानंतर फरशी बसवली सर. त्यावेळेला तुम्ही सारवत होता, तुम्ही सारवत होता तुझ्या शौर्याच्या आणि धैर्यशीलच्या बॅचला, रेखाच्या बॅचला, आबी तुझ्या भावाचं नाव रणजित, त्या बॅचला आपण फरशी बसवली. मी त्यावेळेला 1,10,000चं
काम केलं फरशी बसवायचं आणि तुमचा छान आपलं माझे तारुण्य संसार माझा सुद्धा बहरला फुलला. तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि तुम्ही आज संसार सुखी व्हावा असं तुमच्या आयुष्यात यश लाभावं एवढीच अपेक्षा ईश्वरचरणी करतो. आणि तुम्ही सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या, व्यायाम करा आणि आपलं करिअर चांगलं करा. या जाम विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे सर, माझे सहकारी आता म्हणतो, गरंडे सर असतील, पवार सर, आणि 1997-98च्या इयत्ता 10वीच्या बॅचचे तुम्ही सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. खर तर ज्यावेळी मला या गिरीचा पहिला फोन आला, 29 तारखेला, तिला मी अडचण सांगितली, पण नाही म्हणजे सर की सर्व विद्यार्थी येणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही आलंच पाहिजे. मी येणारच होतो, फक्त काय अडचण काय आहे ते पुशेगाव साईडला जाणाऱ्या व्यक्तींना माहिती आहे की मी इथं काही 3-3.5 किलोमीटर चाललोय त्यासाठी. तुम्ही सर्व विद्यार्थी अतिशय चांगलं जीवन जगतात. गुरुजींनी सांगितलं, फार आनंद वाटला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या परीने तुम्ही काम करीत आहात आणि असंच प्रत्येकानं आपापलं जीवन जगलं पाहिजे. फक्त सध्याच्या काळामध्ये माणसाला सगळं आहे पण वेळ मात्र नाही. बरोबर आहे का बघा? 36 विद्यार्थी होते, नाही 36 होते, 36 होते आणि त्यापैकी 12 विद्यार्थी आणि 24 विद्यार्थिनी होत्या. एक सेंडअप म्हटलेलं वाक्य आठवतंय का तुम्हाला? बघा की आमच्या जिल्ह्यामध्ये महिलांचंच प्राबल्य आहे, कारण त्यावेळी वंदना खुल्लर नावाच्या कलेक्टर होत्या, मीरा बोरवणकर नावाच्या DSP होत्या, अशी 6 जी महत्वाची पद होती, अर्चना त्यागी वगैरे, तर ती 6 पद सगळ्या महिला होत्या. आणि आमच्या शाळेमध्ये 24 मुली होत्या आणि 12 मुलं होती. तर अशी ही बॅच अशी अतिशय सुंदर म्हटल्याप्रमाणे. आता तो एक 2 मिनिटं खरी घटना आहे. 2 व्यक्ती एकमेकांना म्हणजे बिल भरण्याच्या रांगेमध्ये उभे होते. पुण्यातली सत्य घटना आहे. जवळ आल्यानंतर एकमेकांना म्हणतो, तुम्हाला बघितल्यासारखं वाटते. तोही म्हणतो, तुम्हाला बघितल्यासारखं कुठतरी वाटतं. कुठं राहता? तर धनकवडीचे होते. म्हणजे मी धनकवडीमध्ये राहतो. तुम्ही? म्हणलं मी धनकवडीमध्येच राहतो. तुम्ही कोणत्या गल्लीमध्ये? तर अमुक एका गल्लीमध्ये. म्हटलं मी तिथंच राहतोय की. म्हणलं तुमची बिल्डिंग? तर त्यांनी सांगितलं एकमेकांना नाव. त्या बिल्डिंग मध्येच म्हणला मी आहे. मग तुमची रूम नंबर? तर एकाच बिल्डिंग मध्ये फक्त माळे वेगळे होते पण ते एकमेकाला ओळखत नव्हते. अशी वस्तुस्थिती आहे की माणसाला सगळ्यात पण एकमेकाला बोलायला किंवा एकमेकाशी त्याला वेळ सुद्धा नाही. आज तुम्ही एकत्र आलात, किती वर्षानंतर एकत्र आलात? 27 वर्षानंतर, की खरंच एकमेकांना भेटलेच नसतील. वस्तुस्थिती माझं एक उदाहरण आहे की मी आणि माझा मित्र सर 10वीला एकत्र होतो, त्यानंतर बाहेर पडलो. 27 वर्षानंतर एकत्र. मी नेहमी उदाहरण विद्यार्थ्यांना सांगतो का, तो मुंबई पोलीस मध्ये मी शिक्षक आमच्या मधल्या, तो मुंबईवर असला, तो येणार त्यावेळी मी नसणार, मी असणार त्यावेळी तो नसणार. की तुमच्या सुखामध्येच आमचं सुख असतं. शिक्षकांना दुसरं काही लागत नाही. पण तुम्ही विद्यार्थी तरी असाल, परंतु गलाडे सर आज जे घडलं तेवढं सांगतो की शिक्षकांच्या वाट्याला किती चांगलं येतं. आता तिकीट भाडत होतं आणि ड्रायव्हर म्हणला बसा, बसलो आणि सुदैवानं कंडक्टरच्या शेजारी सीट मिळाली आणि याचा फोन आला सेलरचा. ती बोलणं ऐकल्यानंतर म्हणजे तुम्ही कुठे जायचं तुम्हाला? तर म्हणजे मला भूमीच्या शेजारी जा म्हणून आहे, तिथं जायचं.
म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचा असा मेळावा आहे. मग म्हणले तुम्ही, तर मी म्हणलं त्याला वर्ग शिक्षक होतो, अक्षरशः पाया पडली ती, ना ओळखीची ना पाळखीची, फक्त गुरुजन म्हटल्यानंतर ती पाया पडली एसटी मध्ये. त्याने म्हटलं याच्यासारखं महान भाग्य म्हणजे कोणाच्याही वाटेला येत नाही. लोक डॉक्टरकडनं पैसे देऊन येतात, नक्की झाला शिवाय देतात, पण शिक्षकांना मात्र त्यावेळी देतात. आम्ही शिकवतो त्यावेळी तुम्हाला जायचं असतं बाजूला, आम्हाला तर तुम्हाला लाईन मध्ये न्यायचं असतं. तर एक शिक्षक या विद्यार्थ्यांना असो बोलण्यासारखे भरपूर आहे. फक्त असेच एकला आज म्हटलं नाही, तुमच्या घरामध्ये तुम्ही 14 असाल तर थोडस एक सांगता का की एकमेकाशी किती बोलतात, बायको नवऱ्याशी, नवरा बायकोशी, मुलाशी तुम्ही नाही. कारण एक चांगलं साधन आले पण ते एवढं वाईट आहे की त्यानं माणसं तोडायला सुरुवात केली. प्रत्येक जण मोबाईल मध्ये आहे. ज्ञान आपल्याला इथं मिळू शकतंय, पूर्वीचा काळ असा नव्हता, मिळत नव्हतं, पण आज मात्र मिळतंय. पण त्याचा दुरुपयोग चालू आहे. मला वाटते सजेशन करू नये पण तरी करतो की थोडस याच्यापासून थोडस लांब राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्यावेळी लांब राहाल त्यावेळी तुमची मुलबाळ आता थोडीशी मोठी झाली काय हरकत नाही, पण ज्यांची 7वी 8वी 9वी 10वीत आहे त्यांनी तर पहिल्यांदा टाळा आणि थोडस तुम्ही बाजूला राहात तर मुलं बाजूला राहतील. नाहीतर पप्पा बिडी ओढतो म्हटल्यानंतर तुम्हाला सांगायचा अधिकार नाही की तुम्ही नवरा बायको मुलं मुली सगळे एकत्र या. ही माझी शाळा होती, त्यांना समजू द्या, एकमेकांची ओळख करून घ्या, एकमेकाला ओळख द्या आणि असंच एकत्र चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. बस ठीक आहे. सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. 93 ते 2002 पर्यंत गोविंदांनी जांबाच सेवा केलेली आहे. 2 वर्षाची जांबला ती 20 सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. आणि सहज गाडीवरती असतानाच मनीषाचा म्हणजे फोन आला. एक टाळलेच जातात जरा, हा फोन जरा सेव्ह नव्हता आणि त्यातल्या त्यात लेडीजचा फोन म्हणल्यानंतर कारण बऱ्याच वेळा काय होतं सेल्स गर्ल्स असतात. मारुती मिसेस पाठीमागे बसलेली होती, ते म्हणले फोन उचला तरी. ठीक आहे उचलला फोन. त्यावेळेला तिनं सांगितलं की असं गेट टुगेदर आहे म्हणून तो फोन उचलला. आणि मग नंतर जरा थोडंसं लिंक लागली की कशा संदर्भात फोन आहे तो, अन्यथा जरा कठीणच होतं अशा कार्यक्रमाला येणं. आणि मग तिनं जरा ओळख सांगितली. आता जा म्हणल्यानंतर ठीक आहे आपण बाबा तिथं 2 वर्ष होतोच, असं काय चुकीचा फोन कुठून येत नसतो. पण मी येणारच आहे म्हणलं. तसा मोकळाच वेळ आहे, फक्त लांब आहे. आणि मग परवाच करायला आल्यानंतर मग पुन्हा एकदा फोन आला. म्हणलं मी येणार आहे म्हणलं, फक्त माझ्या असं व्यवस्थेप्रमाणे येतो, तुम्ही तुमचा कार्यक्रम का असेल तो कंडक्ट करा का असेल तो. वास्तविक पाहता काय होतं की बरेच असे प्रसंग येतात की एकदा असंच पुणे ते अमृतसर 2016 साली विमानानं चाललेलो होतो. आता चिरंजीवानं पहिल्यांदाच विमानात बसवलेलं होतं, काही कल्पना नव्हती. म्हणली बेल्ट लावायचा आणि ती सरळ पुढे निघून गेली. आणि नंतरच्या ट्रिपला ज्यावेळेला आली त्यावेळेला म्हणले तुम्ही मला वर्गात असंच दम देत होता. म्हणले मी तुमची विद्यार्थिनीच आहे. आता मग आम्हाला कुठली आहे वगैरे विचारल्यानंतर मग ते कोल्हापूर मलकापूरची विद्यार्थिनी निघाली. असे प्रसंग विद्यार्थ्यांनी ओळख दिल्यानंतरच आमच्या लक्षात येतं. ते आधी खात्री करतात पवार सर ना बसायचं
अनुभव नंतर सांगतात ते. ठीक आहे. आता शक्यतो का तुमच्यामध्ये बरेचसे बदल झालेले असतात. आम्ही बहुतेक त्या स्टेजला भुईंजमध्ये शिकली. मुलगा 9वी पर्यंत भुईंजलाच होता. 9वीला असताना मग त्याची म्हणण्यापेक्षा माझी बदली आहे. रायगड पासून ते कोल्हापूर पर्यंत शेवटची 10 वर्ष म्हणजे पहिली 10 वर्ष पिरकोणला पनवेल शेजारी, नंतरची 10 वर्ष भुईंजला. काय होतं सर, माझे सहकारी गायकवाड सर, विराट सर, मी जास्त इथं येत नव्हतं त्यावेळेला होतं 94 ते 96. तसंच अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे जाधव काका त्यावेळेला हे इथं पाया काढायचं काम चालू आहे. झाडं सुद्धा त्याच वेळी लावलेले आहेत. आपण चालत सगळे इथे येत होतो. खड्डे जाऊन तिथे काय जात होतो. म्हणजे त्यावेळेला बाकीच्या काहीच गोष्टी. तसेच आपल्या मराठी शाळेतलेच हे आळती आणि मॅडम. तर तब्बल 28 वर्षानंतर मला तर वाटतं आज जाधव काकांची भेट झाली. कम्प्लीट नाही संबंध तसे आपले त्यावेळेला होते नाही व्यवस्थित. सांगायचा उद्देश एवढाच की तुम्ही या ज्या काही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे हेच फक्त आपल्या संसारात पण आपल्याला वेळ मिळत नाही आणि काढला तरच मिळेल तो. शेवटी मनुष्य हा एक प्राणी असा आहे जितकं पळेल तेवढं पळण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे थोडंसं, जेणेकरून आपल्या सानिध्यात असणाऱ्या लोकांच्या बद्दल आपल्याला आणि ते नेमके काय करतायत, नेमका आपण काय करतोय या सगळ्या एकमेकांना माहिती असणं गरजेचंच आहे. आणि हे कशामुळे शक्य होतं, एकमेकांच्या मध्ये असणाऱ्या एक विशिष्ट अशा प्रेमरूपी धाग्याने हे जोडलं जाऊ शकतं. तुम्ही हा धागा गुंफण्याचा प्रयत्न केला ही खूप चांगली गोष्ट आहे. आता खरं तर उत्कर्ष किती पातळीपर्यंत केलेला आहे जाणून घेणं हा माझा उद्देश होता. आणि मला परिचय जाणून घेण्या पाठीमागचा हाच उद्देश होता. खरोखर काही मुलांनी अतिशय उत्तम प्रकारे भरारी घेतलेली आहे. आता मागच्या वेळी गोळे नावाचा एक विद्यार्थी, मला वाटतं 21 मेलाच कार्यक्रम झाला. तो महाराष्ट्रातला एक उत्कृष्ट जाहिरात करणारा आणि त्याला महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट जाहिरात बक्षीस सुद्धा मिळालेले. जसं टॉप लेवलला काम करणारी मुलं कुठं कुठं काम करतात हे जाणून घेणं हा आमचा उद्देश आहे. आमची खरी कामाची काय, काम केल्यानंतर प्रत्येकाला मोबदला मिळतोच, चांगल्या प्रकारे उद्योगी ठरतात हे ऐकल्यानंतर जे समाधान मिळतं ते पगारात कधीच मिळू शकत नाही. पगार हा मिळणारच आहे, जगण्यासाठी त्याची गरजही आहे, तो घेतलाही पाहिजे. पवार सरांची सुद्धा मला वाटतं भेट त्यानंतर पहिलेच वेळ आहे. कर्नाळ सरांची भेट माझी नंतर झालेली होती 2-3 वेळा. ग्रुप तयार केलेला आहे तो दीर्घकाळ टिकावा. 3 वर्षापासून तर ग्रुपचा फायदा काय होतो, तर कोल्हापूरचे भेटायला आले मला, माझा विद्यार्थी स्वतः करतात. त्याच्यामध्ये जे तार वापरतात करंट त्याच्यातून गेल्यानंतर इलेक्ट्रॉन ह्याच्यावर वापरल्यानंतर उष्णता निर्माण होते. अशा वेगवेगळ्या धातूंच्या तारा वापरून पाहिल्या आणि शेवटी सक्सेस कशात झाले तर टंगस्टन नावाचा जो धातू आहे त्या धातूची तार बनवून त्यांनी तो बल्ब तयार केला. त्यानंतर त्यांना जागतिक पातळीवर खूप म्हणजे प्रसिद्धी सांगता येणार नाही. एकमेकांचं सहाय्य घ्या, एकमेकांना व्यवसायामध्ये आलेले अपयश का आले त्याची कारणं वगैरे काय एकमेकांमध्ये शेअर करा. ही कारणं उघडून आपण बिझनेसमध्ये सुद्धा आपली प्रगती करू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचा एवढाच उद्देश, जसा तुम्ही 27 वर्षानंतर एकत्र येण्याचा प्रयत्न केला तसा आता इथून पुढे कायमच हयात एकत्र राहा. तुमच्या संसारामध्ये अगदी उच्चतम शिखर गाठत राहा. मी तसे गाठत राहाल याची अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही इतक्या वर्षानंतर दाखवलेलं प्रेम, आपुलकी
त्याचबरोबर दाखवलेला जिव्हाळा, कारण शेवटी बरेचसे लोक बघतात तुम्ही आता अंबानी बघितला तर तो नीट चालू शकत नाही, तो त्याला असा रोग आहे की या जगातला कुठलाच डॉक्टर ते दुरुस्त करू शकत. मला सांगा, दुःख कोणाच्या वाट्याला नाही. त्यांना कमी दुःख असेल का? दुःख कोरवाळत बसू नका. जे आपल्याकडे आहे त्याच्यात आनंद माना आणि जितकं होईल तेवढं आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करत राहा. तुम्ही सर्वजण तसे आनंदीच आहात, आनंदीच राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी इथं बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. 27 वर्षाचे पूर्वीचे जे बॅचचे विद्यार्थी आहेत, तर तुमचा आणि माझा तसा परिचय नाही, तरी परंतु मला दत्ताच्या माध्यमातून प्राचार्य असल्यामुळं मला त्यानं एक 10-15 दिवसापूर्वी विचारलं की असं आम्हाला इथं प्रोग्राम घ्यायची किंवा आमचे सर्व बॅचचे विद्यार्थी येणार आहेत. मी कोणत्याही प्रकारचा मागं पुढं न विचार करता लगेच होकार दिला आणि सांगितलं की तुमची जी तारीख असेल त्या तारखेला हा कार्यक्रम घेऊ शकता. आणि त्यानंतर पुन्हा असा प्रसंग आला की काल भागशाळा जाम आणि क्वीन्स याचं जे शाखा पातळीवरचं संस्थेचं इन्स्पेक्शन होतं ते काल होतं आणि काल दत्ता माझ्याकडे आला आणि सांगितलं की सर असं झालेलं आहे आणि तुम्हाला कार्यक्रमाला यायला जमेल का. तर तिथं सुद्धा म्हणजे माझी थोडी धावपळ होती आणि त्या धावपळीमध्ये सुद्धा मी सांगितलं की मी येऊ शकतो. आणि माझ्या दृष्टिकोनातून मला जो तुमच्या चेहऱ्यावरचा तुमचा जो शिक्षक आणि विद्यार्थ्याचा जो जिव्हाळ्याचा नात्याचा संबंध आहे हा मला प्रत्यक्ष पाहायला मिळाला. आणि माझं जो काही वेळ आहे तो जरी वेळ गेला असला तरी तो मला त्या दृष्टिकोनातून मला त्याचं काहीच वाटलं नाही. कारण की तुमचा चेहऱ्यावरचा आनंद जो होता तो आनंद आहे हा तुमचा सतत सुखकारक जावो अशी या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि हा जो तुमचा धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही फार लांबून आलाय, एक तर मला कर्नाटक मधून आले पण या ठिकाणी आपलं जे संबंध आहे हा संबंध आपल्याला टिकवण्यासाठी किंवा एकमेकाला पाहण्यासाठी किंवा एकमेकाचे विचार आपण अगदी बालपणी सुरुवातीपासूनच होतो मी. आणि जसं या ठिकाणी तुम्ही शाळेमध्ये ज्या कृती करत होता त्या कृती या ठिकाणी तुम्ही करून दाखवल्या, फक्त त्याला या ठिकाणी जे पुढच्या रूपामध्ये तुम्ही आला तर अतिशय छान असं वाटलं. आणि असाच या ठिकाणी तुमच्या सर्वांचा या ठिकाणी एकमेकाशी संबंध या ठिकाणी जिव्हाळ्याचा राहू अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. चांगल्या प्रकारे केला. मी एवढंच सांगू शकतो की ही इमारत बांधताना तुम्ही होता आणि मी जे सांगत ते काम कुठलाही विद्यार्थी करत होता. आणि या गावातल्या माणसांनी इतकं सहकार्य केलं. ही सगळी जाम मी पिंजून काढलेली, घर ना घर पिंजून काढले. मुंबईपर्यंत मी प्रवास केलाय, पुण्यापर्यंत प्रवास केलाय. तुम्हाला मी सांगतो नाव, हनुमंतराव शिंदे एसटी कंट्रोलर, त्यांचे भाव विठ्ठल आबा, त्यांनी जवळ 70-80 हजार रुपये त्या काळी जमा करून दिले. पुन्हा आनंदराव अप्पांनी पहिली चौकट उभी केली आणि ती गावातून फिरवली. काय आठवणी सांगतोय मी तुम्हाला, फिरवली का नाही की शाळेची चौकट उभी राहिलेली, शाळा ही होणार आणि झाली. आता तुम्ही ओळख सांगितली, तू विलास काकांची इथली, तू रुपचंद अण्णाची नात, रमेशची पोरगी, बरेचशेच ओळखी त्यामुळे नावं सांगितल्यामुळे झाल्या. आणि मी इथं 7वीला विद्यार्थी होतो या शाळेचा. आता मगाशी एकाने सांगितलं का नाही, ड्रायव्हर परशुराम ड्रायव्हरच्या घरातला मी, तर ते कालिदास माझा वर्ग मित्र. पुन्हा एसटी मध्ये शिवाय हे सुनील ड्रायव्हर आहे. पुन्हा बरीचशीच वर्ग मित्र आहेत आमची. आणि ह्यांच्या बरोबर मी 7वी, 8वी, 9वीला चिखली हायस्कूलला गेलो. मी 10वीचा 87चा बॅचचा विद्यार्थी आणि नंतर 82-83ला नोकरी लागली. पहिली माझी शाळा पाचवड
पाचवड नंतर भुईंज जाम दोन्ही मिळून 15 वर्ष. खरंच खोपोरनं परत लिमला 17 वर्ष काढली. आणि मी लिम मध्ये हायवेला जागा घेऊन 2 मजली इमारत बांधलेली. आधी 1200 स्क्वेअर फूट वर 1200 आणि बरं मोठं दुकान टाकले किराणा मालाचं होलसेल. मुलाला टाकून दिलं. एकच मुलगा आहे, 12वी पास आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली. झाडं भरपूर होती त्या लाईनला बांधावर, निघालीच झाडं काय काय. आणि त्यावेळेला इतकी गैरसोय होती पाण्याची. इथे एक छोटा झरा होता, तिथून पाणी नाही लागत होतं. नंतर यांच्या रुक्तनामाच्या विहिरीचं पाणी नाही लागत होतं. आणि तुम्हाला सांगतो ह्या शाळेसाठी मधुकर शिंदे, हनुमंतराव शिंदे, परत आनंदराव अप्पा, तुम्हाला सांगतो आपले जामचे पहिले सरपंच लखुताते, त्यांनी तर बैलगाडी दिली होती. शाळेचं काम होईपर्यंत बैलगाडी न्यायची. आणि त्यांच्या इथं जमिनीवरती इथं खाण काढली होती, खाणीचं डबर आणायचं. भरपूर लोकांनी सहकार्य केलेले. चालते, ठेव का? बांधायची आणि माझ्याकडे हात करण्यासाठी फक्त माझी नख, कारण मी छोटी होती आणि मदिनाने पण मला खूप म्हणजे मदिनाची माझी तर सारखी भांडणं व्हायची, पण ती प्रेमाची भांडणं असायची. एकमेकीला चिठ्ठ्या लिहिल्यापर्यंत आमची एवढी भांडणं होती. आणि मला खूप सारं बोलायचं होतं, पण मला वेळ काही बोलता येणार नाही. पहिलीपासून म्हणजे तुमच्यापासून साळुंखे गुरुजींच्यापासून मी सुरुवात करते. साळुंखे गुरुजींनी एवढं छान शिकवलं ना आपल्याला. त्यांच्यासारखे गुरुजी लाभणं म्हणजे आपलं खूप भाग्याचं असेल. आणि त्यांनी म्हणजे एवढं प्रत्येक विषय असं नव्हतं की ते आपल्याला एक विषय शिकवत होते, सगळे विषय एकटेच हँडल करत होते. आणि त्यांनी मला एक आठवतं त्यांचा किस्सा. आपण 4थीत असताना आपल्याकडून चावी हरवली होती आपल्या वर्गाची, आठवत आहे? तर गुरुजींनी आपल्याला म्हणजे सर्वांना शोधायला लावली अगोदर, पण ती सापडली नाही. तर गुरुजींनी प्रत्येकाला शिक्षा केली बरं का. की असं नाही कोणाला सोडलं, एकाकडून हरवली म्हणून त्याला शिक्षा करायची असं नाही, प्रत्येकाला शिक्षा केली. पण नंतर गुरुजी स्वतः एवढे रडले की म्हणजे आपणही त्यांच्या बरोबर एवढं रडलो की येत नाही. अशा काही आठवणी आहेत की त्या आपण विसरू शकत नाहीत कधी. आणि त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलं त्याबद्दल खरंच मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहील. त्याच्यानंतर गलांडे सर म्हणजे खूपच म्हणजे एवढे आदर्श व्यक्तिमत्व की त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व मी अख्ख्या आयुष्यात बघितलं नाही. मी 7वीत होते, आपण 7वीत होतो तेव्हा आपली ट्रिप गेली होती. तर त्या ट्रिपला माझ्याकडं पैसे भरायला नव्हते. घरच्यांनी मला परमिशन दिली नाही का तर परिस्थिती तशी होती. तर सरांनी माझी फी स्वतः भरली. पण कधीच म्हटले नाही की म्हणजे कधी दाखवलं नाही, जाणवून दिलं नाही की त्यांनी इतरांसाठी एवढ्या गोष्टी करतात. परत त्याच्यानंतर आपण जेव्हा ट्रिपला चाललो होतो, आपली गाडी होती. गाडीत जाताना आपली ट्रंक होती पहिली, आपल्याकडे बॅगा नसायच्या किंवा आपल्याकडे काही सुट्टे वगैरे नसायच्या. अशी मोठी ह्याची बॅग, काय म्हणतात ते, लोखंडाची बॅग उचलता येईना. जेव्हा एवढी साधी बॅग एवढी, त्यामुळे मला उचलता आली नाही. मग गुरुजी सरांनी मस्त स्वतः बॅग अगोदर आत घेतली, नंतर मला आत घेतलं. आणि अशा प्रकारे सरांच्यामुळे माझं महाराष्ट्र दर्शन तेव्हा घडलं. तेव्हा खूप असे आपले किल्ले वगैरे सगळं आपलं त्यांच्या मार्फतच आपल्याला बघायला भेटलं. त्यामुळे त्या सरांची त्या बाबतीतच नाही, शिक्षणाच्या बाबतीतही त्या सरांनी खूप मदत केली. शिकवलंही आपल्याला खूप छान प्रकारे शिकवलं. ज्ञानार्जन बाबतीत गायकवाड सर आपले वर्ग शिक्षक खूप म्हणजे कडक तर खूप होतेच, पण तितकेच प्रेमळ पण होते. त्यांनी वर्गात पण आपल्याला खूप चांगली शिस्त लावली. आपल्याकडे खूप असं म्हणजे वैयक्तिक जशी स्वतःची मुलं तशी त्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं. प्रत्येक विषयाचं, त्यांच्याच विषयाचं नाही तर प्रत्येक विषयाच्या अभ्यासावर लक्ष दिलं. इथे जादा क्लासेस घेतले आपण लवकर यायचो शाळेमध्ये. खूप काही तेव्हा ऍक्टिव्हिटीज घेतल्या. त्याच्यानंतर गायकवाड सर घरी म्हणजे शाळेत शिकवूनच राहिली नाही, त्यांनी आपल्याला घरीही शिकवलं. आपण त्यांच्या घरी जात होतो. सर स्वतः काम करायचे, म्हणजे जेवण स्वतः करायचे, बाकी सगळे कामं स्वतः करायचे. खूप वाटायचं सरांना मदत करायची, कधी घरी जेवायला बोलवायचं. पण आपलीच परिस्थिती नव्हती, आपल्याच खायच्या बांधायचं, सरांना बोलवायचं म्हणजे थोडं मुश्किलच ना. त्यामुळं आता सर कधीही हक्काने आपल्या मुलीच्या घरी या, तुम्ही सगळे हक्काने माझ्या घरी कधीही या. आणि म्हणजे सगळ्यांच्या विषयी खूप बोलायचे. माझ्या खूप मैत्रिणी की मी कधी म्हणजे भांडली असेल कदाचित त्याबद्दल सॉरी. आणि इथून पुढे आपण काय माझ्या संपर्कात राहू. खूप आठवणी आहेत, खूप म्हणजे आता एवढं असंच कायम भेटत राहू. याच्यानंतर मी फक्त माझी शाळा होती इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंटला, तिची सर नव्हती. गावाबाहेरच्या माळावर माझी शाळा होती. लोखंडाचे पत्रे आणि भिंत तिची दगडी होती. तिच्याच पटांगणात रोटी आम्ही लावली होती. पाण्यासाठी कडी फुटलेली गळती बांधली होती. हल्ली माझी शाळा होती. कुठली गाडी कुठली सायकल, शाळेत जायला पायाची जोड होती. आत्ताच्या टिफिनला आईच्या डब्याची सर नव्हती. आणि गावाबाहेरच्या माळावर माझी शाळा होती. काकी पॅन्ट पांढरा शर्ट, मुलींसाठी निळा स्कर्ट, वेळेच्या आधी यायची आणि आमची स्वारी, कारण वाट पाहत असायच्या मैत्रिणींची टोळी. कसले शूज आणि कसला टाय, कधी कपड्याला नीट इस्त्री नव्हती. आणि गावाबाहेरच्या माळावर माझी शाळा होती.
शिकण्यासाठी 4 गावचे एकत्र यायचो. रयत शिक्षण संस्थेचा बॅच आम्ही खिशावर मिरवायचो. सर्व विद्यार्थ्यांसोबत खोड्या देखील करायला अनेकदा वाकायचो. आताच्या पनिशमेंटला त्या छड्यांची सर नव्हती आणि गावाबाहेरच्या माळावर माझी शाळा होती. शिक्षकांच्या संगे कशी 6 वर्ष गेली. बघता बघता हातात 10वीची हॉल तिकीट आली. तरीही आमची मैत्री कधी दुरावली नव्हती आणि गावाबाहेरच्या माळावरती माझी शाळा होती. निरव समारंभाची तारीख आता आठवत नाही. नकळत डोळ्याच्या कडा मात्र पाणावून जाईल. तास बुडवून पडणारी पावले आज मात्र तिथून निघत नव्हती. ग्रुप फोटो शिवाय जवळ दुसरी कुठलीही आठवण नव्हती आणि गावाबाहेरच्या शाळेवर माझी शाळा होती. आज नाही सोबत मित्रमैत्रिणी, शिक्षक आणि शाळा, तरी आहे मनामध्ये माझ्या कायम त्यांचा लळा. 27 वर्षाचा काळ कसा दुनिया राहील तोडला. बहुजन हिताय बहुजन सुखाय मैत्री आम्ही जपला. अभिमानाने सांगते आता शरम कसली नव्हती आणि डौलात उभी आहे ती माझी शाळा होती. गावाबाहेरच्या माळावरती माझी शाळा होती. गावाबाहेरच्या माळावरती माझी शाळा होती. ठीक आहे. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलं मातरम वंदे मातरम वंदे मातरम शुभ्रजोषना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुवासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. झालं की मला पण जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें. यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे. घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे. यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर. पर हमसे बच के रहना मेरी जान. नहीं समझे हैं वो हमें तो क्या चाहता है हमारी बाजी को जीतना.